नमस्कार सगळ्यांना. तर कसे मस्त मजेत, अगदी नवीन दिवसाची नवीन सुरुवात. काय चाललंय तुमचं? आली बघा रानात. आज वेगळाच लुक दिसला असेल तुम्हाला. तर आज आपली गवार तोडायची आहे. तर भरपूर अशा शेंगा लागल्यात आपल्या गवारीला. हो कशा आहेत? एकदम जुनी झाले, त्याला पाणी नाही काय नाही, पण शेंगा लय आहेत बऱ्यापैकी. सोडून द्यायचं होतं त्याला, काय पाऊस नाही काय नाही पाणी नाही त्याच्यामुळं. पण म्हणलं आता चला शेवट करूया आज. आज काय बाया बिया घेतल्या नाही आपल्या. ती कडवाळ दिसते तिथून, तर असं बरंच लांब आहे आपलं. बघा असं इथपर्यंत खालती तितकी अंतराव गवारीचं सारं आहेत आपलं. भरपूर लांब आहे, पण बाया काय घेतल्या नाही कारण का गवारीला पाणीच नाही. एक 10-15 दिवस झाले पाणीच दिलं नाही आपण या गवारीच्या झाडांना. आता गवारीला रेटसुद्धा वाढलेला आहे चांगले बऱ्यापैकी. इतके दिवस काय भाव नव्हता. आता कारण का शाळाही चालू झाल्यामुळं आता सध्या पाऊस नाही, त्याच्यामुळं कुठंच माल नाही. आपल्याला ही सोडून देता येत नाही. ही जरी थोडंफार गावलं तरी हो का शेंगा किती लांब आहे. इतकी लांब शेंगे आणि पाणी नसताना सुद्धा इतकी तेजदार शेंगे ना, खरंच एकदम इतीच्या अंतरावली शेंगे. त्याच्यामुळं शेतकऱ्याला वाया जाऊन जमत नाही. कसं का व्हायना तोडून दिलं पाहिजे आपल्याला. ह्याचं 2 रुपये आलं तरी तेवढंच. चला लय नाही, 20 किलो गावली तरी 2-2.5 हजार रुपये आपले येतील. तर एवढं 2-2.5 हजार तरी काय कुठून आले. त्याच्यामुळं आज काय बाया घेतल्या नाही. म्हणलं आता बरेच दिवस झाले तोडली नाही, त्याच्यामुळं बाया घ्यायला नको. मागच्या तोड्याला बाया घेतल्या आपण, तर काय झालं दुपारीच तोडून झाली. त्यामुळं दुपारी बायांना घरी लावावं लागलं. मग दुपारी बायांना घरी लावायचं आपल्याला बी परवडत नाही आणि बायांनाही परवडत नाही, कारण का बायांचा बी दुपारच्या पुढं खाडा होतो. त्याच्यामुळं आज म्हणलं चला नको बाया घ्यायला, आपलं घरच्या घरीच तोडूया. आपला दादू आज घरी ठेवलेला आहे. दादूला सांभाळायला कोण नाही. दादूचा पप्पा आजारी झाल्या, दवाखान्यामध्ये गेले ते, आणि दादू आपला घरी एकटाच आहे. पण चला त्याला आपण घराशेजारीचे 1-2 तासाने त्याला बघून यायचं. आणि आपल्या जे नवीन गोट्याचं काम झालं आहे त्याला तारकंपण असल्यामुळं त्याला गेट बीट लावून आतमध्ये दादा आपला खेळतो सावली मस्तपैकी. तर दादाकडं सारखं जाऊन येऊन आपलं हे गवार तोडायचं. आणि इथं आहे एकच उगले बघा, मकाचं बी उगून आलं असेल. मका काय सध्याला कुठं नाही, पण हो का आता कणीस आले, एकदम भारी कणीस आहे. तुम्हाला दाखवते मकाचं कणीस किती खायासारखं कणीस आहे का नाही. शेतकऱ्याला आहे ना खरंच पेरलं की उगावतंय. पहिलं बी कुठं पडलं असं एक अर्धा ते उगावला. एकदम खायासारखं कणीस. हेच कणीस आपल्याला शहरात विकत घेऊन खायचं म्हणलं तर 25 ते 30 रुपयाला एक कंडा मिळतो. पण शेतकऱ्याचं भारी जीवन तसं. पण पाऊस काय पडा नाही. पावसाचं लय अवघड झाले. पावसाची इतकी वाट बघतोय ना आम्ही. आणि आपल्या रानात हो का इथं बांधाला शेवग्याचं झाड आहे. याला इतक्या भरपूर शेंगा लागल्या होत्या, लय शेंगा लागल्या होत्या. आणि अजूनही शेंगा आहेत त्याला हो का, कावळ्या कावळ्या शेंगा आहेत अशा. आणि वरती पण आहेत. 4-5 झाडं लावली होती शेजारी बांधाच्याच. तर भरपूर शेंगा खाल्ल्यात आपण या शेंगांच्या. आता इथं पण ना तोडायला आली शेंग. घ्यायचं रानातलंच ताजं ताजं न्यायचं आणि खायचं. बरीचशीच झाडं आहेत. आपलं झाड कसं आहे लावलेलं वायाला जात नाही. आपल्याला काय का होईना फळ त्याचं खायला भेटतंय आणि सावलीसुद्धा देतं आहे. त्याच्यामुळं सावलीला बसायचं उन्हाचं. रानात आलं की आपल्याला हो का हे पोतं आणलेलं आहे. ह्या पोत्यामध्ये ओलं करून पोतं आणलेलं आहे. कासल्याचं पोतं म्हणतात ह्याला. ह्याच्यात शेंगा जर ठेवल्या दिवसभर तर गार राहतात, एकदम अशा लुसफत नाहीत, कडक शेंग राहते. आणि ही आणली पाण्याची बाटली आपल्याला रानात प्यायला. अगदी ओलं केलेली सुती कपडा लावून, एकदम गार पाणी राहतं फ्रीजपेक्षा. कारण का ह्याच्यातलं पाणी प्यायलेलं चांगलं आहे. आपलं घरी फ्रीज आहे, पण आम्ही काय फ्रीजमधलं पाणी पित नाही. कारण का बाततं फ्रीजमधलं पाणी, त्याच्यामुळं नाही पित. आपण माठातलं पाणी पितो. माठ पण आहे आपल्या घरी, त्याच्यामुळं माठातलं. आणि बाटल्यांना असं साधं सोपं सुती कपडा शिवला ना तर पाणी एकदम थंड चांगलं राहतं.
त्याच्यामुळे शेतकऱ्याचं लय अवघड जीवन झाले. आता काय पाणी नाही, काय नाही, पाऊस पडा नाही. अगदी पावसाकडे डोळे लावून बसलेत सगळी माणसं, पण पाऊस काय पडा नाही. तुमच्या इकडं झाला का नाही पाऊस? सगळी रान अशी मोकळी पडल्यात. जागजागी लोकांना तर पाणी नाही कसलंच प्यायला. आपल्याला तरी पाणी आहे प्यायला बऱ्यापैकी. आपलं थोडं का होईना रानात दिसतंय. चला आता आपलं गवार तोडायची राहिलेली तुम्हाला दाखवा म्हणलं आपलं कसं काय गवारीच्या शेंगा आहे. तर आपण आज दिवसभर गवार तोडून घेणार आहे. आज काय बाया नाहीत, काय नाही, त्याच्यामुळं आता आपण करूया चालू गवार तोडायचं. सगळं बघावं लागते, जनावराचं बघावं लागते, रानातलं बघावं लागते, कारण का आपला दादू असा आहे. त्याच्यामुळं बाहेरचं जास्त काय आपल्याला कामं करता येत नाही. आणि बघा इथं लावलेली आहे आपण जांभूळ. इकडे जांभळीचं झाड आहे, 2-3 वर्षापूर्वीचं जांभळीचं झाड आहे. ह्याला काय झालं आहे काय माहिती, मोठं व्हाय नाही, होतं थोडं थोडं मोठं, एवढं जास्त काय मोठं व्हाय ना आतापर्यंत. पहिलं मोठं टाके एवढं झाड झालं आहे ते, पण बघू आता केव्हा मोठं होते. मोठं झालं भेटतील खायला जांभळं. गवत भरपूर झाले, आता लई दिवस झाले खुरापलं नाही, त्याच्यामुळं आता हे मोडायचंच होतं. म्हणलं मोडून टाकावं, पण काय शेंगा आहेत चांगल्या बऱ्यापैकी. म्हणलं आपलं आता एवढ्या वेळ तोडून घ्यावं, नंतर बघू म्हणलं मोडायचं. काय चाललंय तुमचं? काय तुम्ही कुठनं व्हिडिओ बघता? काय कमेंट करत नाही, काय नाही, कमेंट करत जावा. आमचं व्हिडिओ रानातलं ह्यातलं कसं काय वाटतं तुम्हाला? आम्ही काय जास्त फार दाखवत नाही तुम्हाला. बघू कधीतरी चांगलं दाखवण्याचा योग येईल एक ना एक दिवस. पण आमचं व्हिडिओ बघत राहा. तिकडं पाठीमागं जी दिसतंय ती कडवळ आहे. कडवळ आपल्या गायांसाठी केलेलं आहे. तर गाय आपल्या भरपूर गाय आहेत, 7-8 गाय आहेत, त्याच्यामुळं खायला तर लागतंय. त्याला सुद्धा पाणी नाही, 15 दिवस झाले काय पाणी बसलं नाही, पण आहे हिरवं आहे चांगलं. पण आता कधी पाऊस पडतोय काय माहीत. इतकं 2 दिवस गरम झालं, मरणाचं तावलं आणि कुठं पाऊस पडला काय माहीत नाही. आणि आता आज तर काय आभाळ आलेलं आहे, ऊन नाही काय नाही, नुसतं आभाळ आले. तुमच्या इकडं झाला आहे का पाऊस? तर चला आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवतो. भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. तर धन्यवाद.